Welcome students. We are studying chemical reactions of aldehydes and ketones. Okay. Aldehyde आणि कीटोनच्या आपण न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन स्टडी करतोय. आतापर्यंत आपण 4 रिएजंटचे ऍडिशन केलं होतं. आठवतं तुम्हाला? कोणता? सगळ्यात अगोदर होता हायड्रोजन सायनाइड. आल्डिहाइड आणि कीटोनवरची जर हायड्रोजन सायनाइडची रिएक्शन जर झाली तर करस्पॉन्डिंग ऍडिशन प्रोडक्ट सायनोहायड्रेट्स तयार झाले होते. बरोबर आहे. दुसरा रिएजंट आपण पाहिला होता सोडियम बायसल्फाइड. जर आल्डिहाइड आणि कीटोनवरती ॲक्वियस सॅच्युरेटेड सोडियम बायसल्फाइडची रिएक्शन जर केली तर इकडे प्रोडक्ट आपल्याला तयार झाले ऍडिशन प्रोडक्ट, क्रिस्टलाइन ऍडिशन प्रोडक्ट तयार झाले ज्यांचा पीपीटी तयार झाला सोडियम बायसल्फाइड कंपाऊंडचा. त्यानंतर आपण तिसरा रिएजंट ऍड केला होता आल्डिहाइड आणि कीटोन वरती ग्रिग्नार्ड रिएजंटची काय रिएक्शन होईल तर तुम्हाला माहिती आहे इट गिव्स 1 डिग्री 2 डिग्री अँड 3 डिग्री अल्कोहोल्स. म्हणजे आल्डिहाइड आणि कीटोनची रिएक्शन जर ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत जर झाली तर करस्पॉन्डिंग अल्कोहोल्स तयार झालेले आहेत तुम्हाला माहिती आहे. आणि त्यानंतर आपण शेवटचा पाहिला होता आतापर्यंतचा तो म्हणजे ऍडिशन ऑफ अल्कोहोल्स. ओके. व्हेन आल्डिहाइड अँड कीटोन इज रिएक्ट विथ अल्कोहोल इट गिव्स व्हॉट इट गिव्स करस्पॉन्डिंग एसेटल ऑर कीटल. आणि जर 1,2 डायोल किंवा 1,3 डायोल जर असतील तर करस्पॉन्डिंग सायक्लिक असेटल्स किंवा कीटल्स तयार होतात हे देखील आपण पाहिलं. आज आपण पाहतोय पुढचा रिएजंट कोणता? न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन मध्येच पण कोणता? पाचवा ऍडिशन ऑफ अमोनिया. काय पाहायचं आपल्याला? ऍडिशन ऑफ अमोनिया. इथं मात्र आता ऍडिशन ऑफ अमोनिया पाहत असताना आपल्याला बरेचसे रिएक्शन पाहिजे. तुम्हाला प्रश्न असतो व्हॉट इज द ऍक्शन ऑफ अमोनिया ऑन फॉर्मल्डिहाइड. एका मार्कासाठी प्रश्न असेल पण त्यामध्ये ह्या रिएक्शनच्या बाबतीत आणखीन वेगवेगळं आपल्याला पाहायचं आहे. अमोनियाची फॉर्मल्डिहाइड सोबत रिएक्शन काय होते ते पाहायचंय. अमोनियाची असेटाल्डिहाइड सोबत रिएक्शन होते काय तयार होतं ते पाहायचं. आणि अमोनियाची रिएक्शन असेटोन सोबत जर झाली तर काय तयार होतं हे देखील पाहायचे. ओके. तर पहा मी असं म्हणतोय की रिएजंट नंबर 5 आहे अमोनिया. ऍडिशन ऑफ अमोनिया. आता स्पेसिफिक रिएक्शन यात पुन्हा मी फोल्ड करतो आणि असं करतोय ऍक्शन ऑफ. पहा इथं काय लिहितो तर ऍक्शन ऑफ अमोनिया. अमोनिया म्हणजे NH3. ऍक्शन ऑफ अमोनिया लक्षात ठेवा. अमोनिया NH3 ऑन फॉर्मल्डिहाइड. कोणावरती? ऑन फॉर्मल्डिहाइड. काय तयार होतं ते नीट लक्षात द्या. मी तर येतो स्टेटमेंट लिहितो अगोदर. ती स्टेटमेंट पहा. when excess ammonia is react with formaldehyde it gives काय देतं पहा. it gives मी तर येतोय it gives hexamethylene tetraamine. काय देतं पहा. it gives hexamethylene हे हेच आहे. it gives hexamethylene tetraamine. त्यालाच काय म्हणतो? hexamethylene tetraamine त्यालाच आपण म्हणतो युरोट्रोपिन. त्यालाच काय म्हणतो? युरोट्रोपिन किंवा त्यालाच अमायनो फॉर्म देखील म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? अमायनो फॉर्म. रिएक्शन मध्ये पहा आपण असं म्हणू शकता की हे पहा हा कोनिकल फ्लास्क आहे. कोणता फ्लास्क? हा कोनिकल फ्लास्क. या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घ्यायचं तर या कोनिकल फ्लास्क मध्ये आपल्याला घ्यायचं फॉर्मल्डिहाइड. फॉर्मल्डिहाइड म्हणजे काय? HCHO. फॉर्मल्डिहाइड घेतलं आणि यात काय टाकायचं आपल्याला? NH3 टाकायचे. काय टाकायचे? NH3. फॉर्मल्डिहाइड आणि अमोनिया यात एक्सेस काय आहे ते विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा. when excess ammonia is react with formaldehyde it gives hexamethylene tetraamine as a product. त्यालाच आपण युरोट्रोपिन देखील म्हणतो. कोनिकल फ्लास्क मध्ये आपण घेतला फॉर्मल्डिहाइड नंतर त्याच्यात काय टाकायचं? अमोनिया. इथं रिएक्शन येते पहा. ही पहा फॉर्मल्डिहाइडचा फॉर्म्युला HC+OH. हा काय येतो? फॉर्मल्डिहाइड. when formaldehyde is react with ammonia it gives इथं फॉर्म्युला लिहायचा. कोणता फॉर्म्युला सांगतो पहा. तो फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवू शकता. याचं नाव पहा हेक्सामिथिलीन टेट्रामाइन. तो असा लिहायचा NH2 किती टाइम? 6 टाइम आणि N 4 टाइम. आणि बाय प्रोडक्ट H2 तयार होईल. लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. ओके. when formaldehyde पहा इथे लिहितो मी. हा फॉर्मल्डिहाइड. कोणता आहे? आता फॉर्मल्डिहाइड. आणि हा कोणता आहे तर इथं अमोनिया आहे. when formaldehyde किंवा आपण असं म्हणू शकतो
when excess of ammonia is react with formaldehyde, it gives product कोणता? हेक्सामिथिलीन टेट्राअमाइन अँड बाय प्रोडक्ट वॉटर. हा प्रोडक्ट कोणता आहे? तर याचं नाव आहे हेक्सामिथिलीन. याचं नाव काय पहा? हेक्सामिथिलीन टेट्राअमाइन हे त्याचं नाव आहे. हेक्सा कशामुळे? 6 मिथिलीन ग्रुप येतं. CH2 म्हणजे मिथिलीन. किती मिथिलीन येतं? हेक्सामिथिलीन. आणि नायट्रोजन किती येतं? 4. हेक्सामिथिलीन टेट्राअमाइन हा झाला. आणि यालाच काय म्हटलं जातं? तर विद्यार्थ्यांनो यालाच युरोट्रोपिन असं म्हटलं जातं किंवा यालाच अमायनो फॉर्म असं देखील म्हटलं जातं. याचे भरपूर उपयोग असतात. त्याचं स्ट्रक्चर देखील पाहिजे. ती रिएक्शन बॅलन्स नाहीये. ती रिएक्शन बॅलन्स करायची असेल तर आपल्याला हेक्सामिथिलीन टेट्राअमाइन. ओके, हेक्सामिथिलीन टेट्राअमाइन सॉरी माझ्याकडून NH2 झाले. NH नाही, हेक्सामिथिलीन CH2 ग्रुप. कोणता? तर CH2 ग्रुप. मिथिलीन ग्रुप म्हणजे कोणता ग्रुप असतो? तर मिथिलीन ग्रुप म्हणजे हा असतो. असे मिथिलीन ग्रुप किती? तर 6. हेक्सामिथिलीन टेट्राअमाइन. करेक्शन करून घ्या बरं का, मी तर NH2 नाही सॉरी CH2 आहे. When formaldehyde is react with ammonia, it gives CH2 6 times N4 म्हणजेच हेक्सामिथिलीन टेट्राअमाइन. त्याला युरोट्रोपिन म्हटलं जातं. कोणतं? युरोट्रोपिन असं म्हटलं जातं. आणि बाय प्रोडक्ट H2. ही रिएक्शन बॅलन्स नाही असं दिसतं. त्याचं कारण इकडे जर आपण पाहिलं तर कार्बन एकच आहे फॉर्मॅल्डिहाइड मध्ये आणि CH2 6 टाइम आहे. म्हणून फॉर्मॅल्डिहाइडचे किती मॉलिक्यूल लागतील? 6 मॉलिक्यूल लागतील. 6 फॉर्मॅल्डिहाइडचे मॉलिक्यूल. अमोनिया किती लागतील पाहू आपण? N4. ह्या फॉर्म्युलामध्ये N4 आहे म्हणजे 4 अमोनिया. ओके, रिएक्शन बॅलन्स नाही तरी पण साईदोनी 12 हायड्रोजन किती झाले? 12 आणि हे 12 किती झाले? 24. इकडे किती पहा बरं? तर साईदोनी 12. ओके, आणखी 12ची आवश्यकता आहे म्हणजे साईदोनी 12 असं झालं. ते रिएक्शन लक्षात ठेवा. थोडंसं लक्षात ठेवा लागेल. 6 molecule of formaldehyde is react with 4 molecule of ammonia. It gives CH2 6 times N4 म्हणजेच काय? हेक्सामिथिलीन टेट्राअमाइन अँड बाय प्रोडक्ट 6 molecule of water. आणि हेक्सामिथिलीन टेट्राअमाइनचं नाव कोणतं आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज हेक्सामिथिलीन टेट्राअमाइन असं जर आलं तर लक्षात ठेवा CH2 6 times N4. आणि त्यालाच युरोट्रोपिन देखील म्हटलं जातं. त्यालाच काय म्हटलं जातं? युरोट्रोपिन देखील म्हटलं जातं. ओके, ही झाली रिएक्शन बॅलन्स. आता मी स्ट्रक्चर काढणार आहे. हे झालं एका मार्कासाठी रिएक्शन. ओके, तुम्हाला असेल हाऊ युरोट्रोपिन इज ऑब्टेन्ड फ्रॉम फॉर्मॅल्डिहाइड. तर तुम्हाला लिहायचंय फॉर्मॅल्डिहाइडचे 6 मॉलिक्यूल, अमोनियाचे 4 मॉलिक्यूल ते देतात CH2 6 times N4. एका मार्कासाठी रिएक्शन झाली. तर कधी कधी तुम्हाला ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ युरोट्रोपिन असंही विचारलं जातं. ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ युरोट्रोपिन. तर त्याचं स्ट्रक्चर कसं असतं पहा. याचं स्ट्रक्चर काढतो मी. स्ट्रक्चर ऑफ युरोट्रोपिन. कोणाचं? युरोट्रोपिनचं. स्ट्रक्चर ऑफ युरोट्रोपिन. आणि युरोट्रोपिन म्हणजे काय? युरोट्रोपिन म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, याचं स्ट्रक्चर काढायचंय. ते स्ट्रक्चर कसं काढायचं ते नीट लक्षात घ्या ना. पहा, तुम्हाला माहिती आहे CH2 ग्रुप किती येतं? 6 आणि नायट्रोजन किती येतं? 4. मी जे स्ट्रक्चर काढतो का नीट लक्ष द्या. हे पहा, मी काढतो सेंटरला नायट्रोजन. काय काढलं मी ते सेंटरला? नायट्रोजन. त्याच्यानंतर पहा इथं वरती काढायचं CH2, त्याच्यावरती काढायचा नायट्रोजन, त्याच्यावरती काय काढायचा? नायट्रोजन काढायचा. त्यानंतर इथं क्रॉस, इथं CH2 काढायचा, इथं नायट्रोजन काढायचा. काढला? ठीक आहे. तसंच इकडे पण जसं वरती काढलं तसं तिरप्या साईडने काढलं तसं इकडे पण इथं काढायचं CH2 आणि इथं काढायचं N. ओके, झालं. त्यानंतर परत हा नायट्रोजन आणि हा नायट्रोजन जोडायचा. तो नायट्रोजन जोडण्यासाठी इथं लिहायचं CH2, इथं काढायचं हे असं. तसंच इथं थोडंसं तिरपं दाखवायचं मला. ते पिंजऱ्यासारखं स्ट्रक्चर असतं त्याचं. कसं स्ट्रक्चर असतं? पिंजऱ्यासारखं असतं. म्हणून मला थोडासा पिंजरा दिसला पाहिजे तुम्हाला तो. ओके, हे पहा. आणि तसंच इथं हे स्ट्रक्चर कसं दिसतंय तुम्ही जर केअरफुली जर पाहिलं, यू कॅन ऑब्झर्व अँड इट लुकिंग लाईक अ केज. ते कसं दिसतं? तर केज सारखं दिसतं. केज म्हणजे पिंजरा. ओके, स्ट्रक्चर ऑफ युरोट्रोपिन. हे झालं युरोट्रोपिनचं स्ट्रक्चर. कसं काढलं लक्षात आलं? सेंटरला नायट्रोजन काढला, त्याच्यावरती CH2 मिथिलीन ग्रुप, त्याच्यावरती नायट्रोजन. ओके, तसंच नायट्रोजनच्या डाव्या साईडला CH2, त्याच्या समोर नायट्रोजन. ठीक आहे. तसंच ह्या नायट्रोजनच्या उजव्या साईडला CH2, त्याच्या डाऊन साईडला नायट्रोजन. आणि हे जे टर्मिनल नायट्रोजन आहे, हा नायट्रोजन लाईन ओढली, हा नायट्रोजन लाईन ओढली, तिथे CH2 काढला. तसंच ह्या दोन नायट्रोजनच्या मध्ये कोणता ग्रुप? CH2 ग्रुप.
ह्या दोन नायट्रोजनच्या मध्ये कोणता ग्रुप CH2 ग्रुप. आणि हे जे स्ट्रक्चर तयार झालं हे स्ट्रक्चर कोणासारखं तयार झालं हे स्ट्रक्चर तयार झालं पिंजऱ्यासारखं. कोणासारखं पिंजऱ्यासारखं. आणि म्हणून मी स्ट्रक्चर ऑफ युरोट्रोपिन इज आता याचं कसं आहे इट हॅज केज लाईक स्ट्रक्चर. काय पहा याचे वैशिष्ट्य सांगतोय इट हॅज केज लाईक स्ट्रक्चर. इट हॅज केज लाईक स्ट्रक्चर. याचं स्ट्रक्चर कसं आहे केज लाईक स्ट्रक्चर आहे. पहा केज म्हणजे काय तर पिंजरा. याचे वैशिष्ट्य सांगतोय. आता त्यानंतर मला थोडासा प्रश्न तुम्हाला विचारायचा वाटतो. मला सांगा हे जे स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चर मध्ये किती कार्बन कार्बन बॉन्ड आहेत. किती कार्बन कार्बन बॉन्ड आहेत. ओके सांगा मी तर लिहितो हाऊ मेनी कार्बन कार्बन बॉन्ड्स आर प्रेझेंट इन द स्ट्रक्चर. इट हॅज केज लाईक स्ट्रक्चर झालं. सांगा बॉन्ड्स किती येतं हाऊ मेनी कार्बन कार्बन बॉन्ड्स. कार्बन कार्बन बॉन्ड्स किती येतं डायरेक्ट कार्बन कार्बन बॉन्ड्स किती येतं मोजा बरं. आहे का हा कार्बन कोणाला बॉन्डेड आहे हा कार्बन कोणाला बॉन्डेड आहे का. दिस कार्बन इज नॉट बॉन्डेड टू एनी कार्बन ॲटम. कोणताच कार्बन ॲटम कोणत्याच कार्बनला जोडलेला नाही असं मला तरी दिसतंय. तुम्हाला दिसतंय का बघा हा नायट्रो कार्बन या नायट्रोजनला जोडलाय. हा कार्बन या नायट्रोजनला जोडलाय. म्हणजे हा कार्बन या नायट्रोजनला जोडलाय. म्हणजे इथं जर तुम्ही पाहिलं तर हे जे युरोट्रोपिनचं स्ट्रक्चर आहे युरोट्रोपिनचं या युरोट्रोपिनच्या स्ट्रक्चर मध्ये एकही कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड नाही. आणि म्हणून इट हॅज केज लाईक स्ट्रक्चर असं लिहिलं. आता मी असं म्हणेल की बॉन्ड्स इन युरोट्रोपिन तेच टाकतो इथं खाली पहा बॉन्ड्स इन युरोट्रोपिन. यावरती तुम्हाला MCQ असतो युरोट्रोपिन मध्ये किती कार्बन कार्बन बॉन्ड असतात किंवा युरोट्रोपिन मध्ये किती कार्बन नायट्रोजन बॉन्ड असतात ते याविषयी असतं. पहा बॉन्ड्स इन युरोट्रोपिन. तर आपण असं म्हणूया कार्बन कार्बन बॉन्ड्स. सांगा बरं कार्बन कार्बन बॉन्ड्स तुम्हाला दिसतात का कार्बन कोणताच कार्बन. या कार्बनला कार्बन सोबत बॉन्ड आहे का नाही. या कार्बनला नाही. या कार्बनला नाही. या कार्बनला नाही. या कार्बनला पण नाही. कोणताच कार्बन कार्बन बॉन्ड नाही. म्हणून काय लिहायचं नील. नील म्हणजे काय झिरो. नील म्हणजे काय तर झिरो. नो कार्बन कार्बन बॉन्ड इन युरोट्रोपिन स्ट्रक्चर आहे का तर नाही. ओके त्यानंतर मी असं म्हणेल हाऊ मेनी कार्बन नायट्रोजन बॉन्ड्स आर प्रेझेंट इन युरोट्रोपिन. किती आहे सांगा बरं किती कार्बन नायट्रोजन बॉन्ड आहेत युरोट्रोपिनच्या स्ट्रक्चर मध्ये किती येतं तर पहा आपण त्याला एक संख्या देऊ. ओके हा नायट्रोजन कार्बन. ओके सुरुवात करू आपण. हा एक बॉन्ड. ओके नंतर हा कार्बन नायट्रोजन हा दुसरा बॉन्ड. हा नायट्रोजन कार्बन हा तिसरा बॉन्ड. हा कार्बन नायट्रोजन चौथा बॉन्ड. हा नायट्रोजन कार्बन पाचवा बॉन्ड. ओके कार्बन नायट्रोजन सहावा बॉन्ड. ओके नायट्रोजन कार्बन सातवा बॉन्ड. ओके कार्बन नायट्रोजन हा आठवा हा नववा हा 10 नंबरचा बॉन्ड. हा 11 नंबरचा बॉन्ड नायट्रोजन कार्बन आणि हा 12 नंबरचा बॉन्ड. किती आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हे जे युरोट्रोपिनचं स्ट्रक्चर आहे यामध्ये नंबर ऑफ कार्बन नायट्रोजन बॉन्ड्स इथे तुम्ही काय लिहितो पहा नंबर ऑफ कार्बन नायट्रोजन बॉन्ड्स आर इज इक्वल टू 12. किती आहेत तर 12 येतं. ठीक आहे हे लक्षात ठेवायचं. आणि नंबर ऑफ कार्बन कार्बन बॉन्ड्स किती तर नील. ओके आलं लक्षात. याचे आपल्याला यूजेस पाहायचे नंतर. सध्या तर काय लक्षात घेतो तुम्ही पहा आता 1 मिनिट तुम्हाला मी काय सांगतो यूजेस सांगणार आहे पण सध्या पहा ऍक्शन ऑफ अमोनिया काय होते. ऍक्शन ऑफ अमोनिया ऑन फॉर्मॅल्डिहाइड जर म्हटलं तर तुमचं असं असणार आहे when excess of ammonia is react with formaldehyde it gives hexamethylene tetraamine which is called as a urotropin which is called as a amino form. मुद्दामून हेक्सामिथिलीन टेट्रामाइन ला काय म्हटलं जातं युरोट्रोपिन म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. जास्तीत जास्त प्रश्न व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ युरोट्रोपिन किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज युरोट्रोपिन किंवा हाऊ मेनी नंबर ऑफ कार्बन कार्बन किंवा कार्बन नायट्रोजन बॉन्ड्स प्रेझेंट इन युरोट्रोपिन असं विचारलं जातं. MCQ साठी विचारलं जातं लक्षात ठेवा. आणि म्हणून हे झालं कोणाचं स्ट्रक्चर युरोट्रोपिनचं स्ट्रक्चर. इट हॅज याचं स्ट्रक्चर कसं आहे इट हॅज केज लाईक स्ट्रक्चर कोणासारखं पिंजऱ्यासारखं. तुम्ही पाहू शकता हा काय दिसतो तुम्हाला पिंजरा दिसतोय. आणि बॉन्ड्स इन युरोट्रोपिन मला सांगा नंबर ऑफ कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड किती आहेत युरोट्रोपिन मध्ये एकही नाही. एकही कोणता बॉन्ड नाहीये कार्बन कार्बन बॉन्ड नाही. म्हणून नंबर ऑफ कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड इन युरोट्रोपिन इज इक्वल टू 0. 0 म्हणजे काय तर नील नो. ओके आणि नंतर हाऊ मेनी कार्बन नायट्रोजन बॉन्ड्स पहा
हाऊ मेनी कार्बन सिंगल नायट्रोजन बॉन्ड्स प्रेझेंट इन युरोट्रोपिन, तर तुम्हीच मोजले तर 1 हा 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 कार्बन नायट्रोजन बॉन्ड किती हे पहा, हा एन कार्बन कार्बन नायट्रोजन झाला, हा कार्बन नायट्रोजन झाला, हा कार्बन नायट्रोजन, असे किती बॉन्ड येतात, असे 12 बॉन्ड्स आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. ओके, आणखी एकदा तुम्हाला युरोट्रोपिनचं स्ट्रक्चर कसं काढायचं ते लगेच सांगतो आणि नंतर त्याचे आपण युजेस पाहूया. पहा इथं त्याला मोडतोय मी, त्याला मोडतोय आणि परत अशाच प्रकारे स्ट्रक्चर काढतोय जेणेकरून तुम्हाला एका मार्कासाठी जर स्ट्रक्चर विचारलं तर काढता आलं पाहिजे. ओके, तर पहा सेंटरला काय काढायचं, नायट्रोजन. ओके, त्याच्यानंतर काय घ्यायचं म्हटलं तुम्हाला मी, नायट्रोजनच्या वरती बॉन्ड सिंगल बॉन्ड, त्याच्यावरती CH2, त्याच्यावरती नायट्रोजन. नंतर इकडच्या डाव्या साईडला CH2, इकडच्या डाव्या साईडला नायट्रोजन. जसं वरती गेलं तसं तिरपं इकडं. तसं ह्या नायट्रोजनच्या राईट साईडला कोणता ग्रुप, CH2, नायट्रोजन सिंगल बॉन्ड CH2, त्याच्या टर्मिनलला नायट्रोजन. ओके, असं काढलं. त्यानंतर हा नायट्रोजन आणि हा नायट्रोजन त्यामध्ये काय करायचं, CH2 ग्रुप हे घ्या, ते जोडायचं. हा नायट्रोजन आणि हा नायट्रोजन यांच्यामध्ये काय करायचं, इथं परत CH2 ते जोडायचं, ते पण जोडायचं. ठीक आहे, हे जोडायचं. हा नायट्रोजन आणि हा नायट्रोजन याच्यामध्ये काय टाकायचं, CH2 टाका, CH2. आणि पहा याचं स्ट्रक्चर आता थोडंसं बदललंय, पण याचं स्ट्रक्चर कसं आहे, इट लुकिंग लाईक अ केज लाईक स्ट्रक्चर. ते कसं असतं तर इट लुकिंग लाईक अ केज लाईक स्ट्रक्चर, पिंजऱ्यासारखं स्ट्रक्चर आहे. आणि मला आणखी एक सांगायचं तुम्हाला की असं काय सांगायचं पहा, हे जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतं यामध्ये 6 मेंबर्ड 3 रिंग आहेत. किती मेंबर्ड, 6 मेंबर्ड 3 रिंग आहेत. इथं पहा 1 2 3 4 5 6 ही एक रिंग आहे, नीट पहा ही एक रिंग आहे. ओके, तसंच 1 2 3 4 5 6 ही दुसरी रिंग आहे. 6 मेंबरची किती रिंग येतात, ही दुसरी. आणि परत 1 2 3 4 5 आणि 6 ही तिसरी रिंग आहे. ही किती रिंग आहे तर तिसरी रिंग. तर हा जो युरोट्रोपिनचा स्ट्रक्चर आहे, ह्या युरोट्रोपिनच्या स्ट्रक्चर मध्ये 3 6 मेंबर्ड रिंग आहेत. किती, 3 6 मेंबर्ड रिंग आहेत. एकदा ऑब्झर्व करा केअरफुली, मी युजेस देणार आहे तुम्हाला. आता आपण स्ट्रक्चर ऑफ युरोट्रोपिन पाहिलं. आता काय पाहिलं आपण, स्ट्रक्चर ऑफ युरोट्रोपिन. याचं एक वैशिष्ट्य काय लक्षात ठेवायचं, इट हॅज कोणासारखं स्ट्रक्चर, इट हॅज केज लाईक स्ट्रक्चर, कंटेन्स किती रिंग असतात पहा, कंटेन्स 6 मेंबर्ड 3 रिंग्स. यामध्ये किती हे पहा ना, 1 2 3 4 5 6 6 मेंबर्ड असे किती रिंग येतात, तर 6 मेंबर अशा 3 रिंग आहेत. किती रिंग येतात, ही एक रिंग, ही दुसरी रिंग आणि ही तिसरी रिंग. ओके, हे झालं युरोट्रोपिनच्या बाबतीमध्ये. आता आपण पाहूया युजेस. ह्या युरोट्रोपिनचा उपयोग कशासाठी असतो, फॉर्मॅल्डिहाइडची रिएक्शन अमोनिया सोबत जर झाली तर हे जे तयार होतं हेक्सामिथ्रिन टेट्रामाइन, त्यालाच युरोट्रोपिन म्हटलं जातं. आणि त्या युरोट्रोपिनचे काही युजेस इथं आपल्याला पाहिजे. तर थोडक्यात इट इज युज्ड ॲज अ मेडिसिन फॉर युरिनरी डिसऑर्डर्स. तर जे काही युरिन संदर्भात जे डिसीजेस असतात, तर अँटीसेप्टिक म्हणून, युरिनरी अँटीसेप्टिक म्हणून कोणतं वापरलं जातं, तर युरोट्रोपिन वापरलं जातो. आपल्याला माहिती वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन्स मेडिकल स्टोअरवरती असतात किंवा डॉक्टर देत असतात. ज्या ज्या व्यक्तींना किंवा आपण ज्या ज्या व्यक्तींना युरिन संदर्भात समजा इन्फेक्शन जर झालं असेल तर ते इन्फेक्शन दूर करण्यासाठी ज्या गोळ्या दिल्या जातात, तर त्या गोळ्यामध्ये कोणतं कंटेंट असतं, तर युरोट्रोपिन असतं. म्हणून इट इज युज्ड ॲज अ मेडिसिन फॉर युरिनरी डिसऑर्डर्स. ओके, अँटीसेप्टिक म्हणून युरिनरी डिसऑर्डर्स दूर करण्यासाठी केमिकल वापरलं जातं हे मेडिसिन मध्ये. त्याचबरोबर इट इज युज्ड ॲज अ अँटीसेप्टिक फॉर रेव्मॅटिझम. कोणतं तर रेव्मॅटिझम म्हणजे काय, वातवर्णीय. समजा आपल्याला माहिती पावसाळ्याच्या दिवसामध्ये किंवा थंडी दिवसामध्ये वात वगैरे, सांधेदुखी माहिती तुम्हाला. ओके, वातवर्णीय किंवा सांधेदुखी हे जे असे डिसीजेस असतात, या डिसीजेस मध्ये जे मेडिसिन वापरलं जातं त्या मेडिसिन मध्ये देखील युरोट्रोपिनचं कंटेंट असतं. आणि म्हणून इट इज युज्ड ॲज अ अँटीसेप्टिक फॉर रेव्मॅटिझम. ओके, इन द ट्रीटमेंट ऑफ गौट. गौटही त्या प्रकारचा, जसं की सांधेदुखी, रेव्मॅटिझम म्हणजे सांधेदुखी, गौट म्हणजे वातवर्णीय जे डिसीजेस असतात त्यांच्यासाठी हे केमिकल ॲज अ अँटीसेप्टिक म्हणून वापरलं जातं. त्याचबरोबर इन द प्रोडक्शन ऑफ प्लास्टिक, या युरोट्रोपिनचा उपयोग कशासाठी केला जातो, तर युरोट्रोपिनचा उपयोग प्लास्टिक तयार करण्यासाठी देखील केला जातो प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये. आणि शेवटचा उपयोग हा जो आहे युरोट्रोपिन, युरोट्रोपिन इज युज्ड टू प्रिपेअर, युरोट्रोपिन इज युज्ड टू प्रिपेअर एक्सप्लोजिव्ह सायक्लोनाइट
युरोट्रोपिन पासून कोणता एक्सप्लोजिव्ह मटेरियल तयार केलं जातं विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा कोणतं आहे तर ते आहे सायक्लोनाइट नावाचं आणि सायक्लोनाइट कसं तयार होतं थोडक्यात तर युरोट्रोपिनची रिएक्शन जर नायट्रिक ऍसिड सोबत जर झाली युरोट्रोपिनची रिएक्शन जर नायट्रिक ऍसिड सोबत जर झाली तर तयार होतं सायक्लोनाइट सायक्लोनाइट हे एक्सप्लोजिव्ह मटेरियल आहे जसे तुम्हाला फटाके वगैरे माहितात तसं सायक्लोनाइट इज अ स्फोटक म्हणजे सायक्लोनाइट इज अ एक्सप्लोजिव्ह मटेरियल विच इज ऑब्टेन्ड बाय रिएक्शन ऑफ युरोट्रोपिन विथ नायट्रिक ऍसिड कोणासोबत तर युरोट्रोपिनची रिएक्शन नायट्रिक ऍसिड सोबत जर झाली तर सायक्लोनाइट नावाचं हे स्फोटक पदार्थ तयार होतो ओके दिस इज ऑल अबाउट हे काय झालं पाहता दिस इज ऑल अबाउट ऍक्शन ऑफ अमोनिया ऑन फॉर्माल्डिहाइड फॉर्माल्डिहाइड ची रिएक्शन अमोनिया सोबत जर झाली तर एवढं हा प्रोडक्ट तयार होतो आणि ह्या प्रोडक्टचे स्ट्रक्चर पाहिलं त्याचे आपण काय पाहिले तर युजेस पाहिले आणि त्याचे वैशिष्ट्य देखील पाहिले तर पुढचं पाहू आपण ऍक्शन ऑफ अमोनिया ऑन असेटाल्डिहाइड ओके हे मी रफ करतो रफ करायच्या अगोदर एकदा युजेस पाहून घ्या ओके सेकंड पाहू आपण आता ऍडिशन ऑफ अमोनिया मधला कोणता बी ऍक्शन ऑफ अमोनिया कोणती ऍक्शन ऑफ अमोनिया ऑन असेटाल्डिहाइड म्हणजे इथेनॉलवरती जसं फॉर्माल्डिहाइड म्हणजे मिथेनॉल तसं असेटाल्डिहाइड म्हणजे इथेनॉल तुम्हाला माहिती आहे व्हॉट इज द ऍक्शन ऑफ अमोनिया ऑन असेटाल्डिहाइड असं जर प्रश्न आला तर तुम्हाला ती रिएक्शन द्यायची ती थोडीशी रिएक्शन मोठी आहे पण सोपी आहे लक्षात ठेवा का काय सांगतो पहा ऍक्शन ऑफ अमोनिया ऑन असेटाल्डिहाइड मी तर स्टेटमेंट केली ती कोणती acetaldehyde on reaction with ammonia gives acetaldehyde ammonia पहा काय तयार होतं तर अमोनिया आणि acetaldehyde यांची रिएक्शन होऊन ऍडिशन प्रोडक्ट acetaldehyde अमोनिया तयार होतो आणि त्याला थोडंसं जर नॉर्मल हीट केलं तर त्याच्यातून वॉटर मॉलिक्यूल जाऊन त्याच्यापासून acetaldehyde तयार होतं आणि acetaldehyde ट्रायमराइज होऊन तीन तीन मॉलिक्यूल एकत्र येऊन त्याच्यापासून एक सायक्लिक ट्रायमर तयार होतं काय असतं ते सांगतो इट गिव्स हेटेरोसायक्लिक कंपाऊंड त्याला आपण म्हणतो सायक्लिक ट्रायमर आता रिएक्शन नीट पहा हे असं नाही आपण असं करूया की हा कोनिकल फ्लास्क घेतोय मी काय घेतोय पहा हा कोनिकल फ्लास्क घेतोय या कोनिकल फ्लास्क मध्ये आपले स्टार्टिंग मटेरियल टाकूया कोणतं आहे स्टार्टिंग मटेरियल तर असेटाल्डिहाइड ओके CH3CHO आणि त्याच्यात काय टाकायचं आपल्याला तर त्याच्यात टाकायचे अमोनिया काय टाकायचं पहा अमोनिया मी रिएक्शन लिहितोय असेटाल्डिहाइडचा फॉर्म्युला काय CH3CHO हे पाहिजे तुम्ही CH3 C डबल बॉन्ड OH लिहिला असेटाल्डिहाइड याची रिएक्शन कोणासोबत अमोनिया सोबत अमोनियाचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे काय अमोनियाचा फॉर्म्युला NH3 आहे कसा आहे तर NH3 आपण असा लिहिलेला आहे NH3 हा जो आहे पोलार रिएजंट आहे कसा रिएजंट आहे तो पोलार रिएजंट हा असेटाल्डिहाइड आहे हा अमोनिया आहे हा H+ हा NH2- त्याचं कारण काय अमोनिया मध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतोय नायट्रोजन हायड्रोजन असे तीन कोव्हॅलेंट बॉन्ड असतात ओके नायट्रोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी 3.0 हायड्रोजनची 2.2 नायट्रोजनवरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज हायड्रोजनवरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आणि म्हणून अमोनिया मधला कोणताही एक नायट्रोजन हायड्रोजन आपण बॉन्ड घेतला तो कसा आहे पोलार आहे अमोनिया इज अ पोलार रिएजंट कसा आहे तो पोलार रिएजंट ओके आणि हा असेटाल्डिहाइड आहे ओके त्याचं नाव लिहितोय तुम्ही असेटाल्डिहाइड पाहायचं असेटाल्डिहाइड हे त्याचं नाव आहे आणि हा कोणता आहे तर हा आहे पुढचा अमोनिया ह्या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण घेतला असेटाल्डिहाइड त्याच्यात काय टाकायचंय अमोनिया तर अमोनिया हा पोलार रिएजंट आहे हा जो कोव्हॅलेंट बॉन्ड आहे हा पोलार कोव्हॅलेंट बॉन्ड आहे नायट्रोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी असल्या कारणाने याच्यावरती कोणता चार्ज पार्शियल निगेटिव्ह चार्ज असेल याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज तुम्हाला रिएक्शन समजावी याच्यासाठी मी हायड्रोजनच्या डोक्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आणि नायट्रोजनच्या डोक्यावरती निगेटिव्ह चार्ज दिलाय ओके हा जो आहे CH3 डबल बॉन्ड OH कार्बन वरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज ऑक्सिजन वरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज तुम्हाला माहिती आहे अल्डिहाइड आणि कीटोन मधला हा जो कार्बोनिल कार्बन आहे त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी 2.5 म्हणून पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज ऑक्सिजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त म्हणून पार्शियल निगेटिव्ह चार्ज ओके असेटाल्डिहाइड हा सबस्ट्रेट आहे अमोनिया हा रिएजंट असेटाल्डिहाइडची रिएक्शन जर अमोनिया सोबत जर झाली तर अमोनिया मधला हा जो NH2- अमायनो ग्रुप न्यूक्लियोफाइल अटॅकिंग ऑन कार्बोनिल कार्बन NH2- हा न्यूक्लियोफाइल आहे न्यूक्लियोफाइल कुठे अटॅक करतो कार्बोनिल कार्बोनेटवर अटॅक करतो ओके आणि कार्बन नायट्रोजन बॉन्ड जोडला जातो त्यावेळेस हे इलेक्ट्रॉन कुठे जातात ऑक्सिजन कडे जातात O- आणि इथला H+ मिळून तयार होतो तो असा कंपाऊंड सांगा बरं काय तयार होतं सांगा इथं तयार होईल हा CH3 ओके CH3 नंतर हा कार्बन या कार्बनला कोणता ग्रुप या कार्बनला
NH2 ग्रुप. कोणता ग्रुप तर NH2 ग्रुप. त्यानंतर हा O मायनस आणि इकडचा H तयार होईल OH. काय तर विद्यार्थी मित्रांनो OH आणि समोर H ऍज इट इज, समोर H ऍज इट इज. हा असेटाल्डिहाइड आहे, हा अमोनिया आहे. दोघांच्या ऍडिशन म्हणजे दोघांच्या कॉम्बिनेशन हा प्रोडक्ट तयार झाला. याचं नाव काय? याचं नाव आहे असेटाल्डिहाइड अमोनिया. याचं नाव काय? त्याचं नाव आहे असेटाल्डिहाइड अमोनिया. हा ऍडिशन प्रोडक्ट आहे. कोणता आहे हा? ऍडिशन प्रोडक्ट. आणि ह्या ऍडिशन प्रोडक्टला आपण थोडं जरी हीट केलं, हा कोनिकल फ्लास्क आहे, यात असेटाल्डिहाइड आणि अमोनिया घेतला. असेटाल्डिहाइड आणि अमोनिया यांची रिएक्शन होऊन असेटाल्डिहाइड अमोनिया तयार झाला. काय तयार झाला? असेटाल्डिहाइड अमोनिया. आणि त्याला नॉर्मल आपण थोडंसं जरी हीट केलं, नॉर्मल हीट करायचं, आपल्याला थोडंसं हीट करायचं. हीट केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पहा, हा जो कार्बन आहे या कार्बनचा हा OH, हा जो कार्बन आहे या कार्बनचा कोणता बॉन्ड तुटतो? तर लक्षात घ्या, कार्बन आणि ऑक्सिजन यांची, कार्बन आणि ऑक्सिजन हा जो बॉन्ड आहे, ऑक्सिजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे कार्बन पेक्षा, म्हणून हा बॉन्ड तुटणार आहे. कोणता बॉन्ड तुटणार आहे? हा बॉन्ड तुटणार आहे. इथून OH मायनस आणि हा जो NH2 आहे का, हा NH2 यातला H प्लस, पहा काय सांगतो, इथला H हा OH मायनस आणि हा H निघून जाणार आहे आणि हा बॉन्ड इथं शिफ्ट होणार आहे. ओके, तर यातला OH मायनस आणि हा H हे पाहिजे असं. OH मायनस इथला काय तर OH मायनस आणि इथला काय तर H प्लस इन द फॉर्म ऑफ H2 निघून जाणार आहे. इन द फॉर्म ऑफ H2 निघून जाईल. आणि काय शिल्लक राहील पहा बरं, CH3. हे पहा CH3 या कार्बनला काय जोडलेलं आहे? हा पाना CH3 झालं, कार्बनच्या सोबत हायड्रोजन, म्हणून असं लिहितोय मी CH3 नंतर CH आणि हा बॉन्ड इथं जर शिफ्ट झाला तर समोर डबल बॉन्ड NH, काय तर डबल बॉन्ड NH बाय प्रोडक्ट H2O. असा प्रोडक्ट हा जो आहे हा कशापासून तयार झालाय? असेटाल्डिहाइड पासून तयार झालाय. याला असेटाल्डिमाइन म्हटलं जातं. काय म्हटलं याला? असेटाल्डिमाइन, असेटाल्डिमाइन किंवा सिंपली इमिन देखील म्हटलं जातं, किंवा सिंपली इमिन देखील असं म्हटलं जातं. आणि पाहायचं सांगतो ना, या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण जर समजा 1000 किती अंदाजे सांगतो 1000 सॉरी किंवा 100 घ्या. या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण जर 100 असेटाल्डिहाइडचे मॉलिक्यूल घेतले, किती घेतले विद्यार्थी मित्रांनो? 100 असेटाल्डिहाइडचे मॉलिक्यूल घेतले. आणि जर आपण 100 अमोनियाचे मॉलिक्यूल जर घेतले तर आपल्याला 100 असेटाल्डिहाइड अमोनिया तयार होतात. आणि 100 असेटाल्डिहाइड अमोनियाच्या मॉलिक्यूल मधून जर 100 पहा किती 100 H2 मॉलिक्यूल जर गेले तर 100 कोणते तयार होतात? तर असेटाल्डिमाइन तयार होतात. काय तयार होतात? तर 100 असेटाल्डिमाइन तयार होतात. आणि असे 3 मॉलिक्यूल एकत्र येऊन पहा इथे लिहितो मी, काय तो पाहायचं मी ट्रायमरायझेशन लिहितोय. ट्रायमरायझेशन काय? ट्रायमरायझेशन याचा अर्थ 3 मॉलिक्यूल एकत्र येऊन. असेटाल्डिमाइन ऑन ट्रायमरायझेशन या कोनिकल फ्लास्क मध्ये ह्याच्यासारखे असेटाल्डिमाइन सारखे 3 मॉलिक्यूल एकत्र येऊन 3 मॉलिक्यूल एकत्र येऊन काय तयार होतं? तर ते तयार होतं ते असं पहा, लिहू का? तर ते तयार होतं एक सायक्लिक ट्रायमर तयार होतं. काय तयार होतं? तर सायक्लिक ट्रायमर तयार होतं. त्याचं स्ट्रक्चर काढलो. ते स्ट्रक्चर कसं काढायचं नीट लक्षात ठेवा, किंवा तुम्ही नंतरही लक्षात ठेवू शकता. आपण कसं काढतोय पहा, CH3 CH डबल बॉन्ड NH. ओके, यापासून 3 मॉलिक्यूल एकत्र येतात. 100 पैकी किती? 100 पैकी 3 एकत्र येणार, त्यांच्यापासून एक स्ट्रक्चर. नंतर राहिले 97 मध्ये पुन्हा 3 एकत्र येणार, पुन्हा त्याच्यापासून स्ट्रक्चर. तर एक स्ट्रक्चर तयार होतं. त्याचं स्ट्रक्चर असे पहा, हा CH काय काढलं पहा, 1 2 3 हे तेवढंच CH. त्या CH ला मी इथं जोडतोय CH3 ग्रुप. हे पहा CH3 CH. ओके, आणि फक्त क्रॉस काढतोय NH. क्रॉस काय काढले मी वरती? CH3 CH NH. आणि हा जो डबल बॉन्ड आहे का, डबल बॉन्ड कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड. इथं परत असं काढतो, हा काढला मी CH, त्याला काढतो NH. त्या CH ला काय जोडायचं? ह्या CH ला CH3 जोडायचं. ओके, म्हणजे CH3 CH डबल बॉन्ड NH, CH3 CH डबल बॉन्ड NH हा एक मॉलिक्यूल पासून तयार झाला. आता NH CH CH3 हा दुसऱ्या मॉलिक्यूल पासून आणखी एक मॉलिक्यूल. तर काय करायचं? ही रेष खाली घ्यायची, इथं लिहायचं CH. ओके, अशी रेष जोडायची, इथं लिहायचं NH, हे याला जोडायचं आणि ह्या CH ला राहिलेला CH3 जोडायचं. हे जे तयार झालं का, मला सांगा किती अशा मॉलिक्यूलचं हे तयार झालंय? तर पहा तुम्ही पाहू शकता, ह्याला जर तुम्ही पाहिलं, हे एक, हा दुसरा आणि हा तिसरा, तर 3 मॉलिक्यूल पासून एकत्र आले. किती मॉलिक्यूल पासून आले? तर 3 मॉलिक्यूल पासून एकत्र आले. आणि ह्याला काय म्हणतो आपण? याला सिंपली सायक्लिक ट्रायमर असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? सायक्लिक ट्रायमर म्हटलं जातं. हे झालं त्याचं स्ट्रक्चर. आलं लक्षात? तर काय सांगतो पहा इथं,
ऍक्शन ऑफ अमोनिया ऑन असेटाल्डिहाइड. ओके, काय काय होतं ह्या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण काय घेतलं, असेटाल्डिहाइड घेतलं आणि अमोनिया घेतलं. फायनल प्रोडक्ट कोणते तयार होतात तर सायक्लिक ट्रायमर तयार होते. कसे, असेटाल्डिहाइड ची रिएक्शन अमोनिया सोबत होते, तयार होतं असेटाल्डिहाइड अमोनिया. असेटाल्डिहाइड अमोनियाला जर आपण थोडंसं हीट केलं तर त्याच्यापासून तयार होतं असेटाल्डिमाइन किंवा सिम्पली इमिन. आणि इमिनचे 3 मॉलिक्यूल एकत्र येऊन काय तयार होतं तर तयार होतं सायक्लिक ट्रायमर. काय तयार होतं, सायक्लिक ट्रायमर. ह्या अशा प्रकारे लक्षात ठेवायचं. ओके, हे झालं सायक्लिक ट्रायमर. डबल बॉन्डचं कन्वर्जन कसं झालं, सिंगल बॉन्ड मध्ये. जसं तुम्हाला पहा, जसं तुम्हाला ही रिएक्शन माहिती आहे, कोणती पहा सांगते तुम्हाला, पहा ही तुम्हाला रिएक्शन माहिती आहे का सांगा. HC ट्रिपल बॉन्ड CH. ओके, असे 3 जर असेटिलीन मॉलिक्यूल असतील, असे जर 3 असेटिलीन मॉलिक्यूल असतील आणि आपण त्याला हीट करतो पहा Fe ट्यूब मध्ये, 11 तुम्हाला रिएक्शन झाली 773 किलोला. 3 असेटिलीन मॉलिक्यूल, 3 असेटिलीनचे मॉलिक्यूल एकत्र येऊन काय तयार होतं तर तयार होतं ते असा कंपाऊंड. आठवतं तुम्हाला, डबल बॉन्ड, इथं डबल बॉन्ड आणि इथं डबल बॉन्ड. हा असा कंपाऊंड तयार होतो, हा असा कंपाऊंड तयार होतो. म्हणजे असेटिलीनचे किती मॉलिक्यूल, असेटिलीनचे 3 मॉलिक्यूल येऊन एक बेंझिन तयार होतो. आणि ह्या स्टेपला काय म्हणतो आपण, या स्टेपला आपण म्हणतो ट्रायमरायझेशन. काय म्हणतो आपण, ट्रायमरायझेशन. ट्रायमरायझेशन याचा अर्थ काय, 3 मर एकत्र येतात. ट्रायमर म्हणजे 3 मर नाही तर 3 मर, 3 पार्ट एकत्र येऊन एक कंपाऊंड तयार होतो. हा सायक्लिक ट्रायमर आहे. तसं आपण म्हणू शकतो असेटाल्डिहाइडची रिएक्शन अमोनिया सोबत जर झाली तर अमोनियाचा NH2- हा कार्बोनिल कार्बन ऍटमवर अटॅक करतो. हे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कडे O-H+ ला ओढून घेतो. तयार होतं असेटाल्डिहाइड अमोनिया. असेटाल्डिहाइड अमोनिया हीट केलं तर कार्बनचा OH इथून OH- आणि NH2 चा H+ आणि OH- इन द फॉर्म ऑफ H2 निघून जातात. आणि हा बॉन्ड, हा जो बॉन्ड आहे तो इथं शिफ्ट होतो. तयार होतं CH3 CH डबल बॉन्ड NH असेटाल्डिमाइन. आणि असेटाल्डिमाइनचे किती मॉलिक्यूल, 3 मॉलिक्यूल एकत्र येऊन काय तयार होतं, सायक्लिक ट्रायमर तयार होतो. 3 molecules of acetaldehyde combine together to produce cyclic trimer. आणखी एकदा स्ट्रक्चर कसं काढायचं ते सांगतो. स्ट्रक्चर कसं काढायचं ते सांगतो. पहा स्ट्रक्चर कसं काढायचं तर स्ट्रक्चर काढण्यासाठी जास्त दिमाग लावायची गरज नाही, थोडं लक्ष ठेवा. CH3 CH असे ना, हे घ्या इथं काढतोय मी CH3, त्याच्या समोर CH हे पहा CH3 CH. ह्याचा जो NH आहे असा क्रॉस काढा, काढलं, हा एक मॉलिक्यूल झाला. तसंच तुम्हाला मी असं म्हणेल की इथं काय काढायचं, इथं CH काढायचं, इथं काय काढायचं दुसऱ्या मॉलिक्यूलचं NH काढायचं, ह्या CH ला काय जोडायचं CH3. ओके, हा दुसरा मॉलिक्यूल झाला. नंतर तिसरा मॉलिक्यूल, इथं CH काढायचं, इथं NH काढायचं, हा NH आणि CH जोडायचं. याच्या CH चा काय बाकी येतं CH3. जसं ह्या CH ला CH3 असतं तसं प्रत्येक CH ला प्रत्येक मॉलिक्यूल मध्ये CH3 असेल. हा जो तयार झाला याला काय म्हणतो आपण, याला आपण म्हणतो सायक्लिक ट्रायमर. काय म्हणतो आपण याला, सायक्लिक ट्रायमर. आलं लक्षात. ओके, म्हणून लक्षात ठेवायचं वेन असेटाल्डिहाइड म्हणजे इथेनॉल, असेटाल्डिहाइड म्हणजे काय तर इथेनॉल. लक्षात ठेवा, वेन असेटाल्डिहाइड म्हणजेच इथेनॉल ऑन रिएक्शन विथ अमोनिया गिव्स असेटाल्डिहाइड अमोनिया म्हणजे हा इट लुजेस वॉटर मॉलिक्यूल टू गिव्ह इमिन म्हणजे हे असेटाल्डिहाइड म्हणजे इमिन which further trimerizes. त्याचे ट्रायमर एकत्र येतं, ट्रायमरायझेस टू गिव्ह हेटेरोसायक्लिक कंपाऊंड which is called as a cyclic trimer. आता हेटेरोसायक्लिक का म्हटलंय, जसं तुम्हाला माहिती आहे ही जी रिंग आहे, ही जी रिंग आहे त्या रिंग मध्ये सर्वचे सर्व काय येतं कार्बन आहेत. या कंपाऊंडला होमोसायक्लिक कंपाऊंड म्हणतो. 3 molecules of acetylene combine together to produce benzene. It is called as a homocyclic compound. ओके, पण इथं मात्र जर तुम्ही पाहिलं, इथं मात्र जर पाहिलं तर हा जो कंपाऊंड आहे हा कार्बन आहे, हा नायट्रोजन आहे, हा कार्बन आहे, हा नायट्रोजन आहे, हा कार्बन, हा नायट्रोजन. म्हणजे ही जी रिंग तयार झालेली आहे त्या रिंग मध्ये कार्बनच्या व्यतिरिक्त देखील ऍटम आहेत. त्याला आपण म्हणतो इट इज अ हेटेरोसायक्लिक कंपाऊंड. कोणता तर हेटेरोसायक्लिक कंपाऊंड. हा हेटेरोसायक्लिक कंपाऊंड सायक्लिक ट्रायमर झालं. ओके, एकदा हे ऑब्झर्व करा. पुढची रिएक्शन पाहिजे आपल्याला, ऍक्शन ऑफ अमोनिया ऑन असेटोन. ओके, ऍक्शन ऑफ अमोनिया ऑन असेटोन हे लिहून घ्या. हा, आता यातला पहा ऍडिशन ऑफ अमोनिया मधला कोणता गेला आपण, ऍक्शन ऑफ अमोनिया, पण कोणावरती तर असेटोन वरती. कोणावरती तर असेटोन. कसेटोन, असेटोन म्हणजे कोणता प्रोपॅनोन. त्याला काय म्हणतो आपण तर प्रोपॅनोन. प्रोपॅन 2ONE त्याला सिंपली आपण म्हणतो प्रोपॅनोन. काय म्हणतो आपण त्याला सिंपली
propanone. What is the action of acetone? Sorry, what is the action of ammonia on acetone? असं जर आलं तर तुम्हाला ती रिएक्शन लिहिता आली पाहिजे. पहा इथे स्टेटमेंट लिहिली, when acetone is boiled with ammonia in slightly acidic medium for long time, diacetone amine is formed. The reaction takes place in 2 steps. ही रिएक्शन 2 स्टेप मध्ये होती. किती स्टेप मध्ये होती तर 2 स्टेप मध्ये होती विद्यार्थी मित्रांनो. आता रिएक्शन कशी होती पहा. आपण असं म्हणूया, हा कोनिकल फ्लास्क ओके चेंज झाला, कोनिकल फ्लास्क ओके कोनिकल फ्लास्क चेंज झाला जसे तसा पडा आपण तुम्ही म्हणता काय काढलं नाही का, ते या कोनिकल फ्लास्क. या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घ्यायचं आपल्याला, तर या कोनिकल फ्लास्क मध्ये ॲसेटोन घ्यायचे. काय घ्यायचं आपल्याला, ॲसेटोनचा फॉर्म्युला काढतोय. ॲसेटोन घ्यायचं आणि त्यात बरोबर त्याच्यात आपल्याला अमोनिया टाकायचा आहे. ॲसेटोन मध्ये काय टाकायचं तर अमोनिया. ॲसेटोन आणि अमोनिया ह्यांना आपल्याला एकत्रित रिएक्ट करायचे आणि त्याला थोडंसं हीट करायचे आणि त्याला थोडंसं काय करायचं नॉर्मली हीट करायचे. रिएक्शन कशी, when acetone is boiled with ammonia, बॉईल करायचं उकळायचं त्याला आपल्याला. ॲसेटोनला अमोनिया सोबत बॉईल जर केलं स्लाइटली ऍसिडिक मीडियम मध्ये तर काय करतो सुरुवातीला डायॲसेटोन अमाइन तयार होतो. पहा तिथं रिएक्शन मी असं म्हणलं की 2 स्टेप मध्ये रिएक्शन आहे. 2 स्टेप मध्ये रिएक्शन आहे. पहिली स्टेप पहा, ते लिहित असताना आपण ठीक आहे या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण ॲसेटोन घेतलं आणि वरतून काय टाकलं आपण अमोनिया टाकलं. पण अगोदर 2 ॲसेटोनच्या मॉलिक्युलचं कंडेन्सेशन होतं. काय होतं कंडेन्सेशन. ती रिएक्शन इथे लिहिली अशी CH3 C डबल बॉन्ड O CH3. एक मिनिट असं लिहितो थोडं पहा. हां तर हे असं लिहितो CH3 हा डबल बॉन्ड O प्लस इकडे दुसरा मॉलिक्यूल ते असं लिहितोय H तर CH2 CH3 तर हे असं लिहितो CH C डबल बॉन्ड O CH3. काही नाही फक्त दोन्ही मॉलिक्यूल येतात. हा ॲसेटोनचा पहिला मॉलिक्यूल आहे, ॲसेटोनचा पहिला मॉलिक्यूल आणि हा ॲसेटोनचा दुसरा मॉलिक्यूल. कोनिकल फ्लास्क मध्ये आपण ॲसेटोन घेतलंय. काय घेतलं आपण तर ॲसेटोन घेतलं आणि अमोनिया टाकले. तर सुरुवातीला काय होतं तर 2 ॲसेटोनच्या मॉलिक्यूल मध्ये कंडेन्सेशन होतं. कंडेन्सेशन म्हणजे काय, ज्या रिएक्शन मध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त सबस्टन्सेस रिएक्ट होतात आणि त्याच्यातून सिंगल वॉटर मॉलिक्यूल निघून जातो त्या रिएक्शनला कंडेन्सेशन रिएक्शन म्हणायचं. तर मी असं म्हणेल की हा जो पहिला ॲसेटोनचा मॉलिक्यूल आहे त्याच्यातला O आणि दुसऱ्या ॲसेटोनच्या मॉलिक्यूल मधले 2 H हे निघून जातात. हे काय होतं तर निघून जातात आणि इथं तयार होतं ते असं. इथं काय तयार होतं पहा CH3 कार्बन CH3 नंतर हा कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन म्हणजे इथला O आणि इथले 2 H निघून गेले वॉटरच्या फॉर्म मध्ये. कार्बन डबल बॉन्ड CH ओके समोर C डबल बॉन्ड O CH3 समोर काय तर C डबल बॉन्ड O CH3 आणि बाय प्रोडक्ट काय तर बाय प्रोडक्ट H2O. बाय प्रोडक्ट काय तर H2O. आता हा तयार झाला. याचं नाव मेसिटिल ऑक्साइड आहे. याचं नाव काय त्याचं नाव आहे मेसिटिल ऑक्साइड हे त्याचं नाव आहे. ओके आणि ही जी रिएक्शन आहे हे जे 2 ॲसेटोनचा एक आणि 2 मॉलिक्यूल येतात यांच्यातून काय निघून गेलं, यांच्यातून वॉटर मॉलिक्यूल निघून गेला. काय निघून गेला वॉटर मॉलिक्यूल. या रिएक्शनला आपण म्हणतो कंडेन्सेशन रिएक्शन. कोणती रिएक्शन आहे कंडेन्सेशन रिएक्शन. स्टेप नंबर 1 ला आपण म्हणूया कंडेन्सेशन रिएक्शन. आता स्टेप नंबर 2 पहा. स्टेप नंबर 2 काय होत होतं तर हा जो इथं मेसिटिल ऑक्साइड तयार झालेला आहे. मेसिटिल ऑक्साइड आतापर्यंत अमोनियाची रिएक्शन झाली का तर नाही झाली. हा जो मेसिटिल ऑक्साइड तयार होतो याच्यावरती नंतर अमोनिया अटॅक करतो. काय करतो अमोनिया अटॅक करतो. तो कशा पद्धतीने पहा मी स्ट्रक्चर लिहितो ते पहा स्ट्रक्चर CH3 कार्बन डबल बॉन्ड कार्बन CH इथं काय तर इथं CH3 आहे ठीक आहे. नंतर इथं C डबल बॉन्ड O आणि इथं CH3. याची रिएक्शन कोणासोबत याची रिएक्शन आहे अमोनिया सोबत. याची रिएक्शन कोणासोबत तर अमोनिया सोबत H प्लस आणि NH2 मायनस. दुसऱ्या स्टेप मध्ये हा जो अमोनिया मॉलिक्यूल आहे तो या मेसिटिल ऑक्साइड वरती अटॅक करतो, त्या डायस्टोन वरती अटॅक करतो. आता कसा अटॅक करतो पहा तर तो अटॅक करत असताना मी असं म्हणेल की हा पहा CH3 कार्बन CH3 CHCO CH3 तर हा H प्लस हा जो NH2 मायनस आहे का हा पोलार रिएजंट आहे. हा कसा रिएजंट आहे पोलार. हा निगेटिव्ह पार्ट आहे, हा निगेटिव्ह पार्ट आहे आणि हा पॉझिटिव्ह पार्ट आहे.
आणि इथं मार्कोनिकॉफ रूल नुसार ऍडिशन होतं. कोणानुसार? मार्कोनिकॉफ रूल नुसार ऍडिशन होतं. हा अनसिमेट्रिकल रिएजंट आहे आणि हा अनसिमेट्रिकल अल्केन. या डबल बॉन्डेड कार्बनला दोन मिथिल ग्रुप आहेत. या डबल बॉन्डेड कार्बनला एक हायड्रोजन आणि इकडचा एक COCH3 ग्रुप आहे. हा अनसिमेट्रिकल अल्केन आहे विद्यार्थी मित्रांनो. कसा आहे हा? अनसिमेट्रिकल अल्केन. आणि हा रिएजंट कसा आहे? अनसिमेट्रिकल रिएजंट. आणि म्हणून तुम्हाला मार्कोनिकॉफ रूल माहिती आहे. जर अनसिमेट्रिकल रिएजंट ची रिएक्शन अनसिमेट्रिकल अल्केन सोबत होत असेल तर अनसिमेट्रिकल रिएजंटचा निगेटिव्ह पार्ट हा अशा डबल बॉन्डेड कार्बनला जोडला जातो की ज्याला कमीत कमी हायड्रोजन ऍटम असतात. या कार्बनला एक हायड्रोजन ऍटम आहे आणि या डबल बॉन्डेड कार्बनला एकही हायड्रोजन ऍटम नाही, हायड्रोजन ऍटम नाही. आणि म्हणून हा NH2 is attached to this double bonded carbon atom. This H plus attached to this double bonded carbon atom. And to form काय तयार होईल सांगा बरं? तयार होईल CH3. सांगा CH3 कार्बन CH3 कार्बन इथं CH3 इथं नवीन कोण आलं? NH2 आलं. काय आलं नवीन? NH2 आला. ठीक आहे. नंतर डबल बॉन्डचं कन्वर्जन कशात होईल? सिंगल बॉन्ड मध्ये. त्याचं कारण ऍडिशन झालं ना, NH2 इकडच्या साईडने ऍड झाला आणि हायड्रोजन इकडच्या साईडने ऍड झाला. डबल बॉन्ड गेट कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड. आणि म्हणून इथं समोर कार्बन कार्बन EH म्हणजे CH आणि हा H काय तयार झालं? तर CH2 तयार झालं. समोर CH2 झालं C डबल बॉन्ड O CH3. समोर काय? तर C डबल बॉन्ड O CH3 हा तयार झाला. ओके. आता याचं नाव काय आहे? त्याचं नाव तुम्हाला मी सांगायचं आहे. आययुपीएसी नेम आपल्याला त्याचं लिहायचं आहे. हा झाला कंपाऊंड. ह्याचा आययुपीएसी नेम लिहायचा असेल तर यामध्ये दोन फंक्शनल ग्रुप आहेत. एक कीटोन आहे आणि एक अमायनो फंक्शनल ग्रुप आहे. तर मी असं म्हणेल सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन कंटेनिंग कीटोनिक फंक्शनल ग्रुप. Select the longest continuous carbon chain containing a ketonic functional group. Give numbering to the chain from that end which is nearer to the ketonic functional group. 1, 2, 3, 4 आणि 5. 5 कार्बन ऍटम म्हणजे पॅरेंट अल्केन कोणता? पेंटेन. 5 म्हणजे कोणता? तर पेंटेन आहे. ओके. तर हा त्याचबरोबर हा NH2 म्हणजे अमायनो ग्रुप जोडलाय. NH2 म्हणजे कोणता? तर अमायनो ग्रुप आहे. आणि CH3 म्हणजे कोणता? तर CH3 म्हणजे कोणता आहे? तर मिथिल. आणि म्हणून आपण असं लिहूया 4 अमायनो किती मिथिल? 4 अमायनो 4 मिथिल 4 अमायनो 4 मिथिल पेंटॅन. पेंटॅन किती? पेंटॅन 2ONE हा प्रोडक्ट आहे. 4 अमायनो 4 मिथिल पेंटॅन 2ONE is a product having this IUPAC name. आणि वरच्या कंपाऊंडचं IUPAC नेम काय? ठीक आहे. याचं नाव मेसिटिल ऑक्साइड आहे. याचं कॉमन नेम काय आहे? त्याचं कॉमन नेम तुम्हाला म्हटलं पुढे येणारच आहे नाही का? तर हे मेसिटिल ऑक्साइड आहे. आणि ह्या मेसिटिल ऑक्साइडचं आययुपीएसी नेम काय? तर पहा इथं पाहू शकता तुम्ही असंच सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन कंटेनिंग कीटोनिक फंक्शनल ग्रुप. गिव्ह नंबर फ्रॉम दॅट एंड विच इज नियरर टू द कीटोनिक फंक्शनल ग्रुप. म्हणून इथं 1 याला 2 याला 3 याला 4 याला 5. ओके. 5 कार्बन ऍटम असलेला अल्केन पेंटेन. पण इथं डबल बॉन्ड आहे. पेंटीन किती नंबरला डबल बॉन्ड आहे? तर 3 नंबरला आहे पेंटीन. ओके. आणि त्याचबरोबर 4 नंबरला मिथिल ग्रुप आहे. याचं आययुपीएसी नेम काय? तर पहा विद्यार्थी मित्रांनो 4 मिथिल हा कंपाऊंड आहे. यात डबल बॉन्ड आहे. रूट वर्ड पेंट. डबल बॉन्ड कुठून? 3 पासून. पेंट 3 EN नाही EN. ओके. कारण कीटोनिक फंक्शनल ग्रुप हा प्रिन्सिपल आहे. EN आणि 2 ONE 4 मिथिल पेंट 3EN 2ONE हे त्याचं आययुपीएसी नेम आहे. आणि खालच्या कंपाऊंडचं 4 अमायनो 4 मिथिल पेंटॅन 2ONE हे त्याचं काय? तर आययुपीएसी नेम आहे. ओके. अशा प्रकारे ही रिएक्शन किती स्टेप मध्ये रिएक्शन आहे? तर 2 स्टेप मध्ये रिएक्शन आहे. ऍडिशन ऑफ अमोनिया ऑन असेटोन. जर अमोनियाची असेटोन वरती रिएक्शन जर झाली तर काय करतो? 4 अमायनो 4 मिथिल पेंटॅन 2ONE हा प्रोडक्ट तयार होतो. हा प्रोडक्ट तयार होतो. लक्षात ठेवा. ओके. सुरुवातीपासून पाहू आपण ऍडिशन ऑफ अमोनिया. ऍक्शन ऑफ अमोनिया ऑन असेटोन म्हणजे कोणावरती? प्रोपॅनोन वरती. काय होतं पहा? when acetone is boiled with ammonia in slightly acidic medium. कोणत्या मीडियम मध्ये? स्लाइटली acidic medium for long time diacetone amine is formed. The reaction takes place in 2 steps. किती स्टेप मध्ये होती रिएक्शन? 2 स्टेप मध्ये होते. अलग लक्षात. जर आपण असं म्हटलं हा कोनिकल फ्लास्क घेतला. या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण असेटोनचे मॉलिक्यूल घेतले. असेटोन घेतलं आणि त्याच्यात जर अमोनिया टाकलं तर काय होतं? ही रिएक्शन 2 स्टेप मध्ये होते. पहिल्या स्टेप मध्ये काय होतं? तर 2 असेटोनचे मॉलिक्यूल काय होतं? कंडेन्सेशन. कंडेन्सेशन रिएक्शन म्हणजे काय?
तर ज्या ज्या रिएक्शन मध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त मॉलिक्यूल एकत्र येतात त्यांच्यापासून प्रोडक्ट तयार होतो आणि बाय प्रोडक्ट फक्त सिंपल मॉलिक्यूल निघून जातात, वॉटर, मिथिल अल्कोहोल, अमोनिया, त्या रिएक्शनला कंडेन्सेशन रिएक्शन म्हणायचं असतं. पुढे आहेच आपल्याला. ओके, 2 ॲसेटोनचे मॉलिक्यूल, 2 ॲसेटोनचे मॉलिक्यूल रिएक्ट होतात, इथला O इथले 2 H इन द फॉर्म ऑफ H2 निघून गेले, या दोघांचं कॉम्बिनेशन होतं. ओके, आणि काय तयार होतं, मेसिटिल ऑक्साईड, त्याचं कॉमन नेम आहे, मेसिटिल ऑक्साईड तयार होतं, किंवा तुम्ही म्हणू शकता 4 मिथिल पेंट 3En2ON तयार होतो. आणि नंतर आपण गरम करत असताना काय करतं, तर तो जो राहिलेला अमोनियाचा मॉलिक्यूल आहे, कोणाचा मॉलिक्यूल, अमोनियाचा मॉलिक्यूल, अमोनियाचा मॉलिक्यूल कोणावरती अटॅक करतो, मेसिटिल ऑक्साईड वरती अटॅक करतो. पण कोणत्या रूल नुसार, तर मार्कोनिकॉफ रूल नुसार. कोणत्या रूल नुसार, मार्कोनिकॉफ रूल नुसार. HNH2 म्हणजे अमोनिया H+NH2 हा अनसिमेट्रिकल रिएजंट आहे आणि हा अनसिमेट्रिकल अल्किन आहे. हा कसा आहे, तर मी तुमच्या माहितीसाठी, हा अनसिमेट्रिकल अल्किन आहे, हा अनसिमेट्रिकल अल्किन, हा अनसिमेट्रिकल रिएजंट. तुम्हाला मार्कोनिकॉफ रूल माहिती आहे. When unsymmetrical reagent is react with unsymmetrical alkene, then the negative part of the reagent is attached to that double bonded carbon which contain less number of hydrogen atom. Okay, त्याप्रमाणे हा अमोनिया मधला NH2- हा या कार्बनला जोडला जाईल, ज्याचं कारण एकही हायड्रोजन ॲटम इथं नाही. NH2- जर या कार्बनला जोडला तर यातला H+ या कार्बनला जोडला जाईल. डबल बॉन्डचं कन्वर्जन कशात होईल, तर सिंगल बॉन्ड मध्ये होईल आणि नवीन कंपाऊंड तयार झाला तो कोणता, CH3 कार्बन CH3 इथं आहे. ओके, NH2 जॉईन झाला म्हणून या कार्बनला NH2 आणि इथं CH2, काय इथं CH आणि H काय तयार झालं, CH2 समोर CO CH3 हा तयार झाला. कंपाऊंडचं नाव आहे 4 अमायनो 4 मिथिल पेंटॅन 2ONE. ओके, इथं झालं ऍडिशन ऑफ अमोनिया. किती नंबरचा रिएजंट झाला, वी कंप्लीट हिअर. रिएजंट नंबर 5, ऍक्शन ऑफ अमोनिया ऑन, आज काय पाहिलं पण, ऍक्शन ऑफ अमोनिया ऑन फॉर्मॅल्डिहाइड. फॉर्मॅल्डिहाइड वरती जर ऍक्शन जर झाली तर तयार होतं युरोट्रोपिन. तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहित होतात. जर अमोनियाची ऍक्शन असेटाल्डिहाइड सोबत जर झाली तर फायनल प्रोडक्ट असेटाल्डिहाइड अमाइन, त्याचे 3 मर एकत्र येऊन सायक्लिक ट्रायमर तयार होतं. आणि तिसरी रिएक्शन ऍक्शन ऑफ असेटोन म्हणजे ऍक्शन ऑफ अमोनिया ऑन असेटोन वरती जर झालं तर 4 अमायनो 4 मिथिल पेंटॅन 2ONE हा प्रोडक्ट तयार होतो. पुढच्या लेक्चर मध्ये आपल्याला पाहिजे ऍक्शन ऑफ म्हणजे 6 नंबरचा असेल. किती नंबरचा असेल तो, 6 नंबरचा. ऍक्शन ऑफ अमोनिया डेरिव्हेटिव्हज ऑन कंपाऊंड्स अल्डिहाइड आणि कीटोन. म्हणजे अमोनियाचे जे डेरिव्हेटिव्हज आहेत, अमोनियाचे डेरिव्हेटिव्हज आपल्याला पाहिजे तर प्रायमरी अमाइन, हायड्रॉक्सिल अमाइन, हायड्रेझाइन, फिनिल हायड्रेझाइन, 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्रेझाइन, सेमी कार्बॅझाइड, हे जे 6 रिएजंट आहेत हे अमोनियाचे डेरिव्हेटिव्हज आहेत. या अमोनियाच्या डेरिव्हेटिव्हजनं अल्डिहाइड आणि कीटोनवरती जर ऍक्शन केली तर काय होणार आहे ते आपल्याला पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहायचं. ओके, या व्हिडिओ लेक्चरमध्ये इतकंच. थँक्यू सो मच.